पिट्टा मिटेनासा दिसत नाही। महापालिकेने ठराव घेऊन क्रीडा विभागाच्या बाजूची मोकळी जागा पुतळ्यासाठी देऊ केली होती, मात्र या रिकाम्या जागेमध्ये भाजपच्याच पदाधिकाऱ्यांचे अतिक्रमण आहे। त्यामुळे आता आरोप प्रत्यारोप होत आहे। ठाकरे सेनेचे नेते आणि खासदार संजय जाधव यांनी यावरून भाजपवर टीकास्त्र सोडलाय। भाजपचे नेतेच भूमिपूजन करतात आणि या जागेवर अतिक्रमणही भाजपच्याच पदाधिकाऱ्यांचे आहेत, पण ते अतिक्रमण काढले जात नाही। त्यामुळे भाजपलाच पुतळा होऊ द्यायचा नाही का? हे अतिक्रमण काढण्यात आले नाही तर मी स्वतः पुढाकार घेऊन हे अतिक्रमण काढणार असल्याचा इशारा संजय जाधव यांनी दिलाय। तर 2 वेळेस आमदार खासदार राहिलेल्या संजय जाधव यांना परभणी शहरात अहिल्यादेवींचा पुतळा व्हावा असे वाटले नाही, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी केली आहे। तसेच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पुतळा मंजूर केला आणि पुतळ्याला ती जागा लागणार आहे, ती जागा देखील देऊ केलेली आहे। पण तरी देखील विरोधक पुतळ्याच्या आडून राजकारण करत असल्याचे ते म्हणाले आहेत। गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी देखील आता या वादामध्ये उडी घेतली आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे जर अतिक्रमण असेल तर ते काढण्यासाठी भाजपच्या नेत्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे असे सांगत रत्नाकर गुट्टे यांनी भाजपवर निशाणा साधलाय। 600 कोटी रुपये काहीतरी सरकारने दिले, 600 कोटी रुपये। आणि हे मागचे जेवढे थोर पुरुष होऊन गेले त्यांच्यासाठी हे सर्व काही झालं पाहिजे। आणि जिथं कुठे आता खासदार साहेबांनी सांगितलं की पुतळ्याची जागा परभणीमध्ये आहे आणि उद्घाटन कोणी केलं हे सांगितलं, तर ती जागा कुणाच्या ताब्यात आहे? ज्यांनी उद्घाटन केलं त्यांचाच नगरसेवक आहे ना, तो का बाहेरचा आहे? त्यांचाच माणूस आहे। त्यांनी सांगितलं की एका मिनिटात तो बाजूला जाईल, जागा आपली मोकळी होऊन जाईल, पण ते सांगत नाही। मग उद्घाटन करून त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना कुठं 1 गुंठा 2 गुंठ्यामध्ये आपण बसवायचं का? जसं मी आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण पुतळा उभा केला, तिथं मी जाहीर सांगितलं ही सगळी जागा ताब्यात घ्या। तेवढ्या 3-4 गुंठ्यात 2-3 गुंठे जागामध्ये म्हणजे महाराजाला उभं करायचं का आपण? महाराजांना पूर्ण देश दिलाय, महाराष्ट्र दिलाय आपल्याला, आपण त्यांना जागा 2-3 गुंठे करायची। तिथं इथं हे सगळे जे थोर पुरुष होऊन गेलेले आहेत त्यांचा जिथं कुठं पुतळा उभा करायचा असेल व्यवस्थित पुतळा उभा केला पाहिजे, व्यवस्थित जागा दिली पाहिजे, त्यांचं आपण योग्यरित्याने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे। ते आपण करत नाहीत, आपसामध्ये आपण भांडत राहतो। आता तिथे त्या पुतळ्याचं क्रेडिट कुणाला मिळावं ह्याच्यात भांडणं चालू आहे की कुणी त्या क्रेडिट घ्यावं। समाजातल्या कोणत्या नेत्याला ते क्रेडिट मिळालं पाहिजे का बाहेरच्या नेत्याला क्रेडिट मिळालं पाहिजे? अरे काय बाबा, असं सगळे एकत्र या ना। ते क्रेडिट तुम्हाला आम्हाला मिळाल्याची काय गरज आहे का? क्रेडिट घ्यायची काय गरज आहे का? पुतळा करायचा इमानदारनं करा ना, इमानदार मनातून करा ना। हे जर करायचं जर ठरवलं तर काय 1 घंट्यात पुतळा उभा राहू शकतो? 1 घंट्यात, 1 घंट्यात फक्त, दुसरं काहीच लागत नाही। फक्त आमचे सर्वांनी एकत्र येऊन केलं तर होऊ शकतं। आणि प्रत्येकाला जर क्रेडिट घ्यायचं म्हणलं आणि प्रत्येक क्रेडिट घेण्याच्या भानगडीत पडला मग ते रस्सीखेच होते, एकमेकाचे पाय वडणं होतात, सगळंच होते ते। आता म्हणजे तिथं खरं पाहिलं म्हणजे तिथं आम्हालाही सांगेन मी, तुम्ही सर्व समाजाला एकत्र आणा, आम्हाला बोलवा, आम्ही येतो तिथे आणि जागा कशी खाली होत नाही बघू। ती जागा खाली करायला तर चला, नाही तर आम्हाला सांगा, आम्ही पुढे होतो, तुम्ही या मागं। एक तर तुमच्या मागं आम्ही येतो किंवा आमच्या मागं तुम्ही या, आणि ती कशी खाली होत नाही बघू। त्या कुणाच्या बापाची जागा आहे का? ती वैयक्तिक जागा आहे का कुणाची? ती वैयक्तिक जागा नाही ना ती। मग ती जागा कुणाला द्यायला होता आपण? पुण्यश्लोक अहिल्यादेवींना द्यायलो, त्यांचा पुतळा उभा करू। एवढं तर डोक्यात आणा का हे डोक्यात येईना तुमच्या? अहो आम्ही सगळे मिळून, मी एकटा म्हणून नाही, आम्ही सगळे मिळून
त्या जागेची त्याला कुठं आणखी जागा कोणाला जर पाहिजे तर आम्ही जागा घेऊन देऊ, पण ती जागा अहिल्यादेवी होळकरांना ती जागा मिळाली पाहिजे आणि पुतळा तिथंच उभा राहिला पाहिजे. मग तो कोणीही असो, त्याला उकडून फेकायची ताकद आपल्या सर्वांमध्ये आहे आणि उकडून फेकू आपण, 100% फेकू. आणि एक लक्षात ठेवा मामा, काय होतंय, ज्या अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाचा विषय असेल, आमदार साहेबांनी या ठिकाणी निधी दिलाय, खारीचा वाटा आम्ही सुद्धा या ठिकाणी मामा उचलायला तयार आहोत, यामध्ये काही दुमत नाही. राहिला परभणीतल्या पुतळ्याच्या अनुषंगानं आम्ही तिथं काही जागा नगरपालिकेला दिलेली आहे. नगरपालिकेत ठराव घेताना शिवसेनेनं त्याचं सूचक म्हणून शिवसेनाच आहे, त्याच्यात चंद्रकांत शिंदे नावाचा आमचा नगरसेवकाने त्यावेळेस त्या जागेची मागणी केली. भगवानराव वाघमारेने त्याचं अनुमोदन केलं, सूचक अनुमोदन दोघांनी केले. ठराव 2022ला मंजूर झाला आहे. परंतु मला परवा कळालं की आदरणीय बोर्डीकर साहेबांनी येऊन काहीतरी उद्घाटन केलं. आम्ही म्हणलं ठीक आहे, आता भारतीय जनता पार्टीचेच नेते मामा उद्घाटन करायला बोलवणारे भारतीय जनता पार्टीचेच आणि विरोध करणारी बी भारतीय जनता पार्टीचे, आम्ही कोणाला म्हणायचं? जगजाहीर सांगायला, लपून नाही छपून नाही, जे घडले ते सांगितलं. पण मी म्हणलं आता ह्यांचं चाललंय तर आपण कशाला मध्ये हस्तक्षेप करायचा आहे, म्हणून मी एका शब्दानं बोललो नाही. शेवटी राजकीय व्यक्ती काही बसत नसतात, आम्हाला बी अस्तित्व असते, आम्ही समाजासाठी काही करतो, तेव्हा आम्हालाही वाटते की बा आमचा मान सन्मान आम्हाला मिळावा. स्थानिकला आमदार साहेब आहेत, त्यांना वाटते त्यांना मिळावा. पालकमंत्र्यांना उद्घाटन केलं असतं तर आम्हाला अभिमान वाटला असता, बा ठीक आहे त्यांचा अधिकार आहे. पण त्यांच्या वडिलांनी उद्घाटन केले तरी आम्ही म्हणलं चलायला चलू द्या, समाजाला मान्य आहे तर आपण कशाला त्याच्यामध्ये खोडे घालायचे. परंतु जेव्हा जागा द्यायची वेळ आली तेव्हा ह्याच उद्घाटन करणाऱ्यांनी का जागेची भूमिका देताना स्पष्ट केली नाही, हे माझा आरोप. मामा, तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत तुम्ही, तिथं जेवढी जागा आहे ती जागा सगळी अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याला मिळाली पाहिजे, स्मारकाला मिळाली पाहिजे, ह्या मताच्या आम्ही आहे. ज्या दिवशी माझ्याकडं भारतीय जनता पार्टीचे सगळे आपले धनगर आणि समाजातली मंडळी आली की बाबा हे पुतळ्याचा असा विषय चाललाय आणि तो विषयांतर व्हायला लागले की 3 गुंठे जागा फक्त देऊ केली आहे, ती बी रोडच्या बाजूला. मी म्हणलं असं का? ठरावात असा कुठलाही उल्लेख नव्हता की इथं 3 गुंठे द्यावी का 7 गुंठे द्यावी. इथं फक्त स्टेडियममध्ये जाण्याच्या मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूची जागा. मग आता तिथं भारतीय जनता पार्टीच्याच एका नगरसेवकाचं तिथं अतिक्रमण आहे. मग जर नेत्यांनी जर ठरवलं की बाबा इथं समाजाचा विषय आलाय ना, अहिल्यादेवी होळकरांचं इथं स्मारक होतंय, तू आपलं पसारा गुंडाळीतून उचल, हे म्हणायचं धाडस कोणाला पाहिजे? पण जपून का वागायचं? उजागर वागलं पाहिजे मी या मताचं. जेव्हा माझ्याकडे सगळं समाजातलं शिष्टमंडळ आलं त्यावेळेस मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आणि आजही तुम्हाला या ठिकाणी अहिल्यादेवींच्या 300व्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आश्वासित करतो की त्या ठिकाणची पूर्ण जागा अतिक्रमण मुक्त करून तुम्हाला दिल्या जाईल, हे आपल्याला या ठिकाणी जाहीर करतो. शेवटी आता महानगरपालिकेकडून तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर प्रेशर वापरून जागा घ्यायची आहे, मिकामं करायचं काम माझं राहील. सध्या न्यायालयीन सुट्ट्या असल्यामुळं 9 तारखेपर्यंत कोर्टाला सुट्ट्या आहेत. 9 तारखेला कोर्ट सुरू होणार आहे आणि ज्या दिवशी 9 तारखेला कोर्ट सुरू होईल त्या दिवशी मी आयुक्तालाही सांगितले की अगोदर ते अतिक्रमण काढायचं, कारण ती मुळात जागा ही पार्किंगची आहे आणि तिथं अतिक्रमण ते होऊ शकतच नाही. परंतु तरी देखील चालले, पण ह्यावेळेस ते राहणार नाही. फक्त तुम्ही लढाई लढताना सगळ्याला विश्वासात घेऊन, सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांना सोबत घेऊन त्या ठिकाणचा लढा आपल्याला यशस्वी करायचा आहे. ती कोणाची एकट्याची बांधिलकी नाही. अहिल्यादेवी होळकरांचं एवढं योगदान आहे की ते समाजापुरतं मर्यादित असू शकत नाही. परवा दिवशी गंगाखेडला सन्माननीय खासदार साहेबाला मला आठवण करून द्यायची, तुम्ही या मतदारसंघामध्ये 10 वर्ष आमदार होतात, 11 वर्षापासून खासदार आहात. तुम्हाला नाही सुचलं की अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा परभणी शहरामध्ये झाला पाहिजे. आम्ही आभार मानतो आमच्या पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर साकोरे यांचे. त्यांनी
जागा बी उपलब्ध करून दिली, कमिशनर सोबत बैठक बी करून दिलेली आहे. त्यांचं दुखणं एकच आहे की त्यांना उद्घाटनाला बोलिलं नाही. ते म्हणतात की माजी आमदार बोर्डीकर साहेब जिंतूरून येऊन परभणीला उद्घाटन करतात. पण तुमची नियत चांगली नाही ना. ही वेळ का आली? तुम्ही 10 वर्ष आमदार असताना, 11 वर्ष खासदार असताना तुम्हाला का नाही सुचलो अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक या शहरामध्ये व्हावं म्हणून? आता व्हायलंय, सर्व गोष्टी पूर्ण झाल्यात, अतिक्रम पण निघालेलं आहे. पण याच्यामध्ये राजकारण करण्याचं काम हे परभणीचे सन्माननीय खासदार करीत आहेत. ठरावामध्ये पूर्ण जागा का घ्यायची असा सवाल मी उपस्थित. खासदार साहेबाला मी विनंती करतो, त्यांनी ठराव एकदा पूर्ण वाचावा, उगा लोकांची दिशाभूल करू नये. ठरावात काय उल्लेख केलेला आहे की मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूची जागा आणि जी महापुरुषाला जागा प्रत्येक शहरामध्ये असते तेवढीच जागा, त्यापेक्षा जास्त जागा सुद्धा पालकमंत्री महोदय स्वतः स्पॉटला आल्या, कलेक्टर महोदय आलते, कमिशनर महोदय आलते. आता सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. येणाऱ्या काळामध्ये भव्य दिव्य अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक होणार आहे. त्याचं क्रेडिट मला कसं मिळेल? आता त्यांना उशिरा शहाणपण सुटलेलं आहे, पण आता लोक हुशार झालेत. सर्वसामान्य जनतेला काय आहे ते सगळं कळतंय.